प्रवीण पथारे आणि मारुती माळी मैदानाच्या दिशेने अगदी शान मध्ये मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना मिलिंद कोळंबे आजच्या रात्रीमधील गोट्या अंपायर 1100चा कॅश प्राइज आज मिलिंद कोळंबे यांनी कमावलं आणि त्यांच्या साथीला त्या संदीप गायकवाड. खरं तर आज मिलिंद कोळंबे यांची जी कमाई झाली ना, गणेशदादा मोडक यांनी मिलिंद कोळंबे यांना जी संधी दिली, या खरं तर आज जसं म्हणतात ना की 500चा गोट्या 50,000चा झाला, तसा खरं तर 100चा गोट्या 1100चा झाला. मिलिंद कोळंबे गणेशदादा मोडक यांना खरं तर मी ते क्रेडिट देईल की आपण मिलिंदला जी संधी दिली त्यामुळे आज मिलिंदचं नाव या संपूर्ण कर्जत तालुक्यात ॲज अ अंपायर म्हणून आणि आजच्या रात्रीमध्ये खरं तर मिलिंद यांचा स्टेटस, यांचा दर्जा आणि यांची कमाई सुद्धा वाढली. बेंडू दादा मिनमिने यांच्याकडून कॅश प्राइज असेल 3 षटकार जर ठोकले, 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. नाजुका दीपक मिनमिने यांच्या वतीने ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज. चेंडू सीमा पार पाठवावा लागेल. ठोकला चेंडू की बक्षीस लावेल आपल्या सर्वांचा लाडका दादा बेंडू. 1000 रुपये साहेबांच्या वतीने माझ्याकडे जमा झालेले आहेत आणि मॅच सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. स्वप्नवत ट्रॉफीसाठी खेळला जाणारा हा सामना क्वालिफाय मॅच नंबर 1. गोलंदाज तयार साहिल गोडविंदे. पहिला बॉल मारुती माळीचा फटका, हवेचा भेद, लॉंग ऑन लॉग ऑफच्या मध्ये चेंडू एका टप्प्याखेर सीमारेखा पार. स्वर्गीय भास्कर इलन अंजप संघाचा पहिला ब्लास्ट, ठोकला चौकार. सुरुवात या क्वालिफाय मॅचची करत असताना मारुती माळी आज खरं तर मारुती माळी याचा जो खेळ पाहून आज असं वाटतं की खरं तर जखमी जरी असला तरी मात्र आपल्या गावासाठी संघासाठी जबरदस्त खेळ करतो. आणि साहिल गोडविंदे टॉप बॉलरला पहिला खेचलाय तो चौकार. पुन्हा एकदा प्रहार आहे, गॅप मोठा आहे, खेळाडू धावतोय, अडवण्याचा प्रयत्न होतील, चेंडू पार होतोय, खेचला बॅक टू बॅक चौकार. आता परत कॅश प्राइज इथून बेंडू मिनमिने यांचं, नाजुका दीपक मिनमिने यांचं. जर आता चौकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फटका मारुती माळी यांच्या बॅट मधून निघालाय. मागे विजय गोडविंदे पाठलाग करतोय. लगातार तिसरा चौकार. 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा. बेंडू मिनमिने दादांचं हे कॅश प्राइज. नाजुका दीपक मिनमिने त्यांच्या सुकन्याचा कॅश प्राइज. आणि स्कोर 3 बॉल लगातार खेचलेत मारुती माळीने. चौकार 3 खेळतोय मारुती माळी आणि पॉकेट केलंय बेंडू दादांचं खाली. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. पहिली चौकार अटकली ती मारुती माळी यांनी. 40+ हा प्लेयर आजही भरपूर एनर्जीने भरलेला आणि त्याचबरोबर कलात्मकतेने चौबाजूनी चौफेर फटकेबाजी करणारा स्वर्गीय भास्कर अंजप संघाचा कोहिनूर हिरा. चांगला बॉल साहिल गोडविंदेचा. मागे एस्टनच्या मागे सूरज चेंडूला कलेक्ट करेल. 4 बॉल रन झाले तर मात्र 12. जबरदस्त सुरुवात. प्रवीण पथारेला जी फलंदाजी मध्ये स्ट्रॉंग साथ हवी असते ना, ती पार्टनरशिप साठी मारुती माळीचा या मॅच मधलं जे चौकारांचं योगदान आहे ते मात्र जबरदस्त आहे. 5वा चेंडू हवेत खेळलाय, खेळाडू आलाय, डाऊन दी बॉल, पकडली कॅच, बॅटर आउट. मारुती माळी इथून तंबूकडे परतत असताना पहिला धक्का. डीजे
दोन संघ आले होते, त्या दोनही संघांना फायनल मध्ये पराभूत केलं होतं स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाने. आणि आज पुन्हा एकदा क्वालिफायची मॅच गाठली आणि सायली इलेव्हन श्री महालक्ष्मी तलवडेच्या विरोधात पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर उभारलाय तो मात्र धावत संख्या 16 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे ही, दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. 3 षटकांचा सामना, पॉवर प्ले मध्ये दमदार बॅटिंग झाली आणि खरं तर बेंडू मिनमिने दादांचा जो पाठिंबा आहे ना, कॅश प्राइज जसं त्यांचं लागतं तसा धावांचा ओघ वाढतो. पण आता इथून पुनरागमन करावं लागणार आहे सायली इलेव्हन श्री महालक्ष्मी तडवले संघाला. सूरज गोडविंदे यांनी त्यांच्या हुकुमाचा एक्का आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी मार्गस्थ केलाय. विकेट टेकिंग बॉलर 2 राऊंड पर्यंत हा खेळाडू राहिला आणि तो बॉलिंग मार्कवर. फुल टॉस, प्रवीणचा फटका, खेळाडू तैनात आहे, हाताला स्पर्श झाला, चेंडू सीमा पार, 5वा चौकार, चौकारांची खेळी डीजे. समोर येतो प्रवीण पथारे, फटका प्रवीणचा, पुन्हा एकदा खेळाडू तैनात, त्या हातात चेंडू आहे, कलेक्शन भारी झालंय. एकच जाव. बघा सर्व संघांसाठी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने जे अनाउन्समेंट आम्ही करण्यात आली होती की पहिल्या 3 राऊंड पर्यंत क्वालिफाय पर्यंत जो परफॉर्मन्स होईल त्या परफॉर्मन्सच्या जीवावरती बेस्ट बॅटर, बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ही पारितोषिके दिली जातील याची नोंद घ्या. खतरनाक बॅटिंग सध्या अंजप संघाची. वाह वाह, चांगला बॉल होता पण खरं तर बाहेर निघाला आणि शरीरापासून दूर होता, अवे फ्रॉम द बॉडी, बॅट पासून देखील भरपूर दूर होता. आणि पंच मिलिंद कोळंबे सरांचं निरीक्षण बघा, अतिशय तीक्ष्ण दृष्टीने त्यांनी याचं ऑब्झर्वेशन केलं आणि व्हाईट बॉल एक एक्स्ट्राची धाव देखील येते टीम अंजपच्या खात्यामध्ये. स्कोर झाला धाव फलकावरती तो मात्र 22. पंचांचा बोटवर आणि बॅटर आउट. बॅटची कडा आणि संभाजी पथारे सरांना इथून परतावं लागेल. बॅटर आउट. मागे जबरदस्त कामगिरी केली आणि गोलंदाज सय्यार समोर येतो मात्र रुपेश जोगळे. फटका गेल्या गेल्या खेचलाय आणि झटका, आणखीन एक विकेट स्वर्गीय भास्कर अंजप संघाची. रुपेश देखील आउट. होता स्वर्गीय भास्कर अंजप संघाकडे, तो इथे ब्रेक करत असताना सायली इलेव्हन श्री महालक्ष्मी तलवडे संघाचा गोलंदाज ज्याने 2 बॉल मध्ये बॅक टू बॅक दिले झटके 2, आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज. आणि विकेट हॅट्रिक इथून कमावणार का, कारण काय पलटवार केलाय. 5 चौकार आले होते, वाईट सिंगल, 22 धावा. प्रवीण पाथारेला नॉन स्ट्रायकर एंडला उभा केलाय आणि एका बाजूने मात्र विकेट वरती विकेट आउट होता आणि इज ऑन हॅट्रिक नाव. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज समोर येतो मात्र सुभाष रटाटे. फटका सुभाषचा हवेत आहे, चेंडूवरती रुपेश पोहोचलाय बॉल पर्यंत आणि दुसऱ्या धावेची डिमांड होती आणि
सुभाष पोचलाय देखील. 1-2 1-2 आणि 3 धावा घेण्यासाठी खेळाडू पोहोचलेत. वा काय रनिंग होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रवीण सुभाषने धावा पूर्ण केल्या 3. स्कोर आहे तो 25. 25 ऑन बोर्ड. काय रनिंग राखली प्रवीण पथारेने. प्रवीणला माहिती आहे की इथून स्ट्राइक घेणं गरजेचं आहे. विपक्षी टीमने थोडा प्रेशर जरूर बनवलं होतं. मग 25 धावा झाला धावा फलकावरती. बॅक टू बॅक विकेट सूरज गोडविंदे आणि त्यांच्या खरं तर सर्व सहकार्याने आज प्रचंड मेहनत घेतली. पण आता एक टप्पा एक पाऊल फक्त ट्रॉफीकडे असणार आहे. दोन्ही संघांपैकी एका संघाचं. प्रवीण पथारे स्ट्राइक वरती आलाय. समोर मात्र या संघाचा हा हुकमी एक काय खरं तर या खेळाडूवरती या बॉलरवरती सूरज गोडविंदे यांचा पूर्णपणे विश्वास आहे. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आणि तशी बॉलिंग त्यांनी या ओव्हरमध्ये केली आहे देखील. कारण धावसंख्येला खरं तर या ओव्हरमध्ये जो 16चा रन रेट होता तो मात्र या ओव्हरमध्ये अवघ्या 9 धावा त्याने दिला. प्रवीणचा फटका हवेत होता आणि ताबडतोब चौकार प्रवीण पथारेचा. धावा आल्या 4. स्कोर इथून 2 षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचलाय तो मात्र 29 या धावसंख्येवर. आणि आज खरं तर त्यांना रात्रीचा खरं तर क्रीडा स्पर्धांचा आनंद इथे घेता येतोय. आणि बरेचसे प्रेक्षक सावळे हेदवली विभाग असेल अंजब ग्रामपंचायतीतील देखील बऱ्याचशा ग्रामस्थांचा सहभाग या क्रीडा स्पर्धेमध्ये. रात्रीचे आता जर वेळ पाहिली तर 3 वाजलेत. लौदाजी बदे साहेब अजून इथून जरी मॅचेस चालल्या दुपारी 3 पर्यंत तरी 12 तास या व्यासपीठावर बसून ते मॅचेस पाहतील. 29 धावा 2 षटकामध्ये उभारल्यात. तिसरा आणि अंतिम षटक 3 ओव्हरची मॅच आहे. लास्ट ओव्हर इथून असणार आहे. ती मात्र बॉलिंग करणाऱ्या टीम कडून सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे कडून. शेवटची ओव्हर गोलंदाजीला प्रारंभ. समोर येतो सुभाष रटाटे. फुल टॉस सुभाषचा फटका आणि इथे आउट. विकेट आउट होईल सुभाष इथून बाद. अटॅकिंग बॅटिंग साठी प्रवीण पथारे ऑन स्ट्राइक. फटका खेचलाय तो लॉंगॉनच्या डोक्यावरून. सिक्सर आलाय प्रवीण पथारेचा. स्कोर पोहोचला या सिक्सरने तो मात्र 36.
मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय भास्कर अंजप कडून प्रवीण पथारेला जो रिदम मिळालाय, आधीचा सामनाही त्यानं बॅटिंग केलं, आता देखील त्याच ट्रॅक वरती तो बॅटिंग करतोय आणि त्याला रोखण्यासाठी गोलंदाजांचे प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरलेत. पण हा गोलंदाज इथून प्रवीणची विकेट कमावणार का? कारण अजूनही या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत, ते मात्र टोटल 36. लगातार 4 षटकार आले तर बेंडू मिनमिने दादा यांच्याकडून आता 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक तर आलाय, 3 यायचे बाकी आहेत. गोलंदाज तयार. बॉलरने इथून व्हाईट बॉलची फेक केली. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धाव. थोडं प्रेशर आहे, पण गोलंदाजाला माइंड मध्ये एवढीच गोष्ट ठेवायची की एक चेंडू आपल्या हातात आहे. जर तो पूर्णपणे चेंडू अगदी स्टंपच्या समोर पडला तर कदाचित हुकला तर हुकला, आता ठोकला तर ठोकला. अशा रणनीतीने चांगली बॉलिंग त्याला करावी लागणार आहे प्रवीणच्या अगेन्स्ट. फटका हवेत आहे आणि पिच वरती चेंडू आदळलाय. दुसऱ्या धाव्याचा एफर्ट इथून केला जाईल. प्रवीण पोहोचलाय. 2 धावा, 38 धावा फलकावरती. 39 धावा. वाईटची एक धाव होती. 39 धावा. प्रवीण खरं तर आणखी 2 बॉल त्याच्या खात्यात असतील. 39 झाल्यात. मोठा स्कोअर सध्या तरी उभारलाय. पण टॉस जिंकल्यानंतर सूरज गोडविंदे यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 39 धावा फलकावरती आल्यात आणि आता प्रवीण 5व्या चेंडूसाठी पुन्हा एकदा रेडी. व्हाईट बॉल, 40 धावा. टाळ्या वाजतात पवेलियन मधून, कारण प्रवीण पतारे आज खरं तर जी अपेक्षा होती ना संघाला की प्रवीणने लॉंग टर्म इनिंग खेळावी, शेवटपर्यंत मॅच खेळावी, तशी बॅटिंग आज प्रवीणने केली आहे. संयम पण होता आणि आक्रमकता सुद्धा प्रवीणच्या बॅट मध्ये अच्छा रात्रीमध्ये बघायला मिळाली. 40 धावा. फटका प्रवीण पथारेचा समोरच्या दिशेने खोलून मारलाय चौकार. धावा आणि एका चेंडूचा खेळ आता बाकी असणार. 44. चव्वेचाळीस धावा आणि एका चेंडूचा पहिल्या डावाचा खेळ समाप्त होण्यासाठी खेळ बाकी असणार. समोर येतो प्रवीण पतारे. 44 ऑन बोर्ड. प्रवीणचा फटका, खेळाडू दूर आहे, ते पहिली कंप्लीट केली आहे, दुसरीसाठी वेगवान धावलेत. 2 धावा इथून पूर्ण झाल्यात. 3 ओव्हर मध्ये धावा उभारल्या स्वर्गीय भास्कर अंजप संघाने. 46 आणि कंपल्सरी चेसिंग प्रमाणे 47 धावा संख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय साईल 11 श्री महालक्ष्मी तळवडे संघासमोर.
नेरळपाड्याचे रोहित चिनारी इथे पोहोचलेत. 47 टार्गेट आहे. चेंडू फलंदाजांकडे पाठवा आपण. आणि प्रेम किती आहे बघा. नेरळवरून रात्री 3 वाजता रोहित चिनारे आलेत संघाला सपोर्ट करण्यासाठी. मित्रासाठी काय पण, आणि आलेत ते रात्री 3 वाजता. चेंडू चेंडू सूरज या ठिकाणी स्टेजच्या समोर आहे. आपले फलंदाज स्टेजच्या समोर तुम्हाला मी चेंडू प्रोव्हाइड करतोय. पहिलाच बॉल. प्रवीण पथाऱ्याचा वेगवान चेंडू संकेत माळीसाठी. 18 बॉल 47 होते. आता एक बॉल कमी झाला. आता 17 बॉल 47. 17 बॉल 47. प्रवीण पथारे आज विथ द स्पीड आणि विथ द ॲक्युरेसी मात्र प्रवीण पथारेने बॉलिंग केली. वाह. आणखीन एक चांगला बॉल. मागे जात कट करण्याचा प्रयत्न संकेत करत होते, पण वेगाला बीट करू शकले नाहीत. आणि 2 बॉल दोन्ही वरती, दोन्ही बॉल डॉट आले. धावा पाहिजेत. 47 चेस करायचा तर सुरुवात दमदार पाहिजे, आणि तो दमदार सुरुवातीचा फटका संकेत माळीला खेचावा लागणार. पाहावा लागेल, चेंडूचा टप्पा ओळखावा लागेल आणि एक चांगला शॉट मारावा लागेल. संकेतचा फटका ऑन साइडला. संभाजी पथारे काय रनिंग आहे. पोहोचले चेंडू पर्यंत. फिटनेस संभाजी पथारे सरांचा. मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांना नेहमी कामी येत असतो. आणि खरं तर 3 बॉल आणि 1 धावेने सुरुवात केली 47च्या धावसंख्येला. आणि इथून हा सामना साहिल गोडविंदे, संकेत माळी यांना मात्र दुसऱ्या बाजूने प्रति हल्ला करावा लागेल या मॅचमध्ये. प्रवीणचा हा चेंडू साहिल गोडविंदे मागे खेचण्याचा प्रयत्न होता, पण इथून मात्र डॉट बॉल आला. 4 बॉल आणि 1च धाव. टॉस जिंकल्यानंतर सूरज गोडविंदे यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रात्र होत चाललेली आहे, पहाट झाली, आता म्हणायला हरकत नाही. चेसिंग स्वीकारली आणि त्यानंतर आता 4 बॉल मध्ये अवघी 1 धाव. साहिल गोडविंदे यांना मात्र अटॅक करावाच लागणार आहे. प्रवीणचा हा चेंडू सुंदर गोलंदाजी. 5 चेंडू आपण पाहतो, पण इथे मात्र वाईट बॉल. अंपायर डिसिजन या ठिकाणी आलेला, पण तरी देखील पंचांनी वाईट दिलेलं एक सॉफ्ट सिग्नल म्हणून, आणि चेक देखील आपण या ठिकाणी करणार आहोत.
ती मात्र साईल 11 या संघासाठी. फटका भारी आहे, प्रॉपर कनेक्ट, व्हाट अ शॉट, सुपरसॉनिक सिक्सर. असा चेंज आणलाय आणि आता धावसंख्येला खऱ्या अर्थाने पाठलाग. फटका या ठिकाणी हवेत चाललाय, खेळाडू दूर आहेत आणि या ठिकाणी कॅच कॅच हातात आली असती आणि इथे 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 मात्र घाई केली आणि विकेट, फलंदाज आउट. हवा पाहिजे 30. साईला मैदानावरती राहणं गरजेचं होतं, बाट त्याची लागली होती मैदानाच्या आतमध्ये.
आता 9 बॉल 30 धावा. गोलंदाज मारुती माळी. संकेत प्रयत्न करतोय मोठ्या फटक्यांसाठी, पण डॉट बॉल येतो मारुती माळी यांचा. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. षटकार, चौकार, बिग हिट या मॅचला काय पालट करू शकतात. संकेतचा फटका, शॉट भारी आहे, गॅप मोठा आहे, पोहोचला चेंडू आउट ऑफ द पार्क. खाली राहिलाय चेंडू, खाली राहिलाय. पंचांनी इथून षटक संपल्याची उद्घोषणा केली. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजे 26. हा चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे 26. कंपल्सरी चेसिंग प्रमाणे 6 बॉल मध्ये 26 धावा संख्येची गरज आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये काल खेळ राहिलाय. दोन्ही संघाने आजच्या रात्रीमध्ये दोन्ही फेरीमध्ये बारदार खेळ केला आणि या बारदार खेळीने क्वालिफायची मॅच गाठली. आणि त्या दोघांमध्ये हे तुंबळ युद्ध होत असताना विजयाची स्वप्नवर ट्रॉफी जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 26 धावा करायच्यात. सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे संघाला आत्मारामजी गोडविंद साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. तर दुसरीकडे 6 बॉल मध्ये 26 धावा डिफेन्स करायच्यात. ते मात्र स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजप संघाला. ही स्पर्धा उभारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली या सर्व खेळाडूंनी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपला गावाचा संघ अंजप संघ 6 बॉल मध्ये 26 धावा त्यांना डिफेन्स करायच्यात. अनिल मिनमिने आला पहिला बॉल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती डॉट बॉलची मोहर उमटवली अनिल मिनमिनेने. 5 चेंडू आता 26. आता विजयासाठी मात्र 5 बॉल मध्ये 26 आहेत. आणि जवळपास खरं तर हा सामना जसे जसे चेंडू डॉट येईल तशी तशी स्वर्गीय भास्कर अंजप संघाची बाजू स्ट्रॉंग होताना दिसेल. पण पलटवार करावा लागेल तो मात्र रोशनला. हाच तो सामना आहे जो आपल्याला ट्रॉफी जिंकून देऊ शकतो. धावेसाठी प्रयत्न, फेक झाली, एकच धाव. 1 धाव इथून मिळेल. 4 चेंडू शिल्लक, रन्स पाहिजेत त्या मात्र टोटल अजूनही 25. चार बॉल आणि 25 धावांची गरज आहे. स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजप. काय दमदार बॅटिंग राहिली प्रवीणची. मारुती माळीचं षटक आणि त्यानंतर आता सामना 4 चेंडू 25. जर या बॉलवरती षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न येऊ शकतो. आणि तो टर्न आणणार का फलंदाज संकेत माळी. फटका भारी आहे, खेचलाय, उडवलाय चेंडू, समोरच्या दिशेने ठोकलाय तो षटकार. गेम इज ऑन. आवश्यकता ती 19 धावा संख्येची. 3 बॉल 19. मॅच अजूनही संपलेली नाहीये. इथून संकेत माळीने खेचलेला षटकार, मॅच मध्ये झालेलं पुनरागमन आणि सामना अजूनही बॅलन्स आहे.
गोलंदाजाची एखादी मिस्टेक, एखादा चेंडू साईल 11 श्री महालक्ष्मी तलवडे संघाला एंट्री करून देऊ शकतो. आणि आता आता अनिल वरती पूर्णपणे ती जबाबदारी आहे. संघाला एक डॉट चेंडू हवाय जो विजयाची मोहर उमटवेल, कारण 3 बॉल आणि धावा पाहिजेत 19. सावळ्याचं हे मैदान आज खरं तर रोमांचक मॅचेस झाल्या. हातात आलेले सामने काही संघाने गमावले तर पराभवाच्या छायेत असणारे देखील काही संघाने सामने आपल्या बाजूने खेचले. विजयश्री खेचून आणायचं. 3 बॉल 19 धावांची गरज आहे साईल 11 महालक्ष्मी तलवडेला. फटका संकेतचा ऑन साइडला, बॅक टू बॅक सिक्सर. सर्व प्रेक्षक उभे राहिलेत, पवेलियन उभं राहिले की इथून 2 बॉल 13 चेस होणार का आणि सलग लगातार तिसरा संकेत माळी खेचणार का अनिल मिनमिनेला. वाईड बॉल, अनिल मिनमिनेने केली मिस्टेक. सामना आता आला 2 बॉल आणि 2 षटकार. दोस्ती चषक 2025 ची ही पहिली रात्र, सामना शेवटचा क्वालिफायचा आणि 2 बॉल आता पाहिजे. 2 बॉल मध्ये 2 सिक्सर. संकेतचा फटका मैदानाच्या आतमध्ये संभाजी पथारेने चेंडूला फील्ड केलं. टाळ्या आता वाजतायत. 1 रन इथून आले आणि आता 1 बॉल 11 धावांची गरज. टार्गेट मोठं होतं, 47 पाहिजे होत्या, पण साईल 11 श्री महालक्ष्मी 36 धावा केल्यात. आता 1 बॉल 11 ची गरज आहे आणि चेंडू इथून वाईट बॉल. अजून मॅच संपलेली नाहीये. 1 बॉल 10 धावा संख्येची गरज आहे. 37 धावा 47 चा पाठलाग असताना धावा पूर्ण केल्यात आणि आता 1 बॉल अजूनही. अनिल मिनमिनेचा चेंडू कसा पडेल. थांबला अनिल धावगतीमध्ये. पूर्ण अजून खरं तर खेळाडू रिलॅक्स असतील आणि जर षटकार ठोकला तर विजय घोडविंदे दादा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. वाह, शॉट मैदानाच्या बाहेर. फाईव्ह मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय स्वर्गीय भास्कर 11 अंजा. पण काय हिमतीने लढला आज आत्मारामजी घोडविंदे साहेबांचा साईल 11 श्री महालक्ष्मी तलवडे. आणि अवघ्या खरं तर 4 धावांनी 3च धावांनी मी म्हणेल की हा सामना इथून गमावला. आणि अनिल मिनमिने खरं पूर्णपणे टेन्शन असणारी परिस्थिती निर्माण झाली होती आणि काय बॅटिंग केली होती ती मात्र संकेत माळी आणि त्याचबरोबर तलवडे संघाने. तर या सामन्याचा हिरो ठरलाय. खरं तर बॅटिंग भारी झाली, स्कोर मोठा उभारला, तो प्रवीण पथारे ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द